अगं 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 मारतेस काय? अगं नाही, तू तुला किती वेळा सांगितलं असं येत जाऊ नको न सांगता म्हणून. हसू तर नको अजिबातच. केवढी घाबरले मी. अगं घाबरायचं काय? इतके सारे दिवे लावलेस ना मग. हो ना. मग तुला कळतंय ना दिवाळीचे एवढे छान दिवे लावलेत तर असं भूतासारखं येऊ नये. ए असा भूतासारखं आलो ना म्हणून चटकीन दिसली मला ही. हो हो शाळेत जा. सॉरी. पण अरे गावात सगळीकडे लाईट आहे. नेमकं तुझ्या घरात कसं का लाईट नाहीये? बघ ना यार. मेन स्विच मध्ये प्रॉब्लेम दिसतो काहीतरी. कुठे आहे मेन स्विच? इकडे आतमध्ये. चल दाखव. चल. जा बाबा. नुसतं तुला खोड्या सावकाशी इथून. हा चल हे बघ इथे बरं आहे. पकड. अरे हा फ्यूज चुकीचा फिट केलाय आणि इतके दिवस घरात अशाच लाईट चालू होता. हा का काय झालं? नशीब पेट नाही घेतलं. उलटा लावला फ्यूज. कुठल्या इलेक्ट्रिशियन बोललो होतस तू? अरे इलेक्ट्रिशियन नाही गोपाळजी आहेत ना त्यांनीच बसवलं होतं हे. पण त्यांच्याकडून अशी चूक कशी झाली? अरे अगेन गोपाळजी. का असं काय रिॲक्ट केलंस? हे बघ अरे मी तुला किती जरी सांगितलं तरी तुझा विश्वास बसणार आहे का माझ्यावर? नाही साकेत, तू आणि दादा मला तेच 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 सांगून असे कंटाळत नाहीत का रे? माझ्या कानांना ना वीट आलाय आता तेच तेच ऐकून. ट्रस्ट मी, मला माणसं ओळखता येतात. असं प्रत्येकाला वाटतं. अरे या माणसं ओळखणं इतकं सोपं नसतं. नसू देत. बट दॅट वोंट चेंज द फॅक्ट की गोपाळजी तशी नाही आहे. मला असं काही वाईट एक्सपिरियन्स आला नाही. मी का त्या माणसाशी बोलणं टाकू? आणि मी अचानक त्यांच्याशी बोलणं सोडलं तर यातून मी स्वार्थी दिसणार नाही का? बघ सत्य साकेत आणि नॉट टुडे यार. आज दिवाळी आहे आणि मला माझा मूड ऑफ करायची इच्छा नाही आहे. आणि मी यावर्षी पहिल्यांदा स्वतःच्या हाताने फराळ बनवलाय. तू आता तो टेस्ट कर आणि मला सांग कसा झालाय. लेट्स गो. म्हणे म्हणे बोटो हे म्हणे फोटो बघायचं म्हणे फोटो बघायचं म्हणे ए म्हणे दर म्हणे 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 दर पक्या मामा इकडं काय काम काढलं? अरे ते माधुरीच्या हळदीला फोटो दाखव. अहो मामा 2 दिवस नाही झाला हळदून. ते फोटो नीट प्रोसेस तरी होऊ द्या. अरे त्याची काही गरज नाही.